गरमागरम बिडाच्या तव्यावरची पोळी कोणाला बरं आवडत नाही, पण आम्हाला पोळी नको, पोळाच पाहिजे. कसं ते बघा. इथे मी एक मोठा कांदा बारीक चिरून त्याला मीठ लावून घेतलं. पाणी छान सुटलं की घरगुती लाल तिखट, थोडीशी हळद, तीळ टाकले, बेसन टाकायचं आहे, तांदळाचं पीठ टाकायचं आणि पाणी टाकून सरसरीत पीठ मिक्स करून घेतलं आहे. आता त्याच तव्यावरती हे पीठ पसरवून घ्यायचं आहे. एक बाजू शेकली की दुसरी बाजू पलटून घ्यायची आहे. पण आम्हाला धीर कुठे आहे, ओरडून ओरडून आम्ही भंडावून सोडतो. मग काय, कोपऱ्याकडचा भाग थोडासा शेकला होता, तो थोडासा आवाज बंद करण्यासाठी मी दिला आहे. त्यानंतर बेसनची पोळी व्यवस्थित शेकून तीसुद्धा दिली आहे. चपाती ऑलरेडी आहे प्लेटमध्ये, तरीसुद्धा आम्हाला ती नको आहे. एकदाच पोळा मिळाला आणि मग कुठे आम्ही शांत बसलो. त्यानंतर नवरोबाचा डब्बासुद्धा भरून घेतला होता. चला तर मंडळी, तुम्हा सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. असं छान छान खा आणि आनंदी राहा. बाय बाय.